मुसळधार पाऊस पड़त होता, तर आम्ही डिसाइड केलं क्यों ना मुंबई स्टाइल वड़ा पाव घर पे ही बनाया जाए। तर त्यासाठी आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे। तर आपण एका मिक्सरमध्ये 2-4 मिरच्या, थोडंसं लसूण, आलं, थोडेसे धने आणि कोथिंबीर वाटून घेणार आहोत। त्यानंतर एका कढईत थोडंसं तेल घेऊन त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता आणि हिंग घालणार आहोत आणि मग जी आपण पेस्ट तयार केली होती ती आपण ह्यात टाकायची आहे आणि त्याला चांगलंच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यात उकडलेले बटाटे चुरून टाकायचे आहेत आणि त्या सगळ्याला आपण चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत असं चांगलं ते परतलं जात नाही। आणि त्यात थोडीशी आपण हळदसुद्धा घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ। आता आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे। त्याच्यावर आपण थोडीशी अशी मस्त कोथिंबीर घालणार आहोत आणि त्याला मस्त चांगली चव येते। मग आता आपण जी बटाट्याची भाजी तयार केली आहे त्याचे चांगलेच असे मस्त गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि मग एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे, त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी असं चिमूटभर त्यात आपण बेकिंग सोडा घालायचा आहे आणि थोडीशी हळद। त्यानंतर आपण त्यात थोडं लागेल असं पाणी घेऊन एकदम असं बॅटर तयार करायचं आहे। थोडंसं घट्टच ठेवायचं, अगदी पातळ आणि अगदी घट्ट नाही, मीडियम बनवायचं आहे। तुम्ही पाहू शकता माझं बॅटर कसं तयार झालं आहे। तुम्ही पाहू शकता आता किती छान असं टेक्स्चर आलं आहे, एकदम असं पातळ पण नाही आणि अगदी घट्टसुद्धा नाही आहे, खूप असं मीडियम आणि मस्त झालं आहे। आता आपण एका कढईत थोडंसं तेल घेणार आहोत आणि तेल एकदम मीडियम गॅसवर ठेवायचं आहे, अगदी जास्त गरम होऊन नाही द्यायचं, नाहीतर मग वडे करपतील आणि चांगले क्रिस्पी असे तळले नाही जाणार। आता आपण जे वडे बनवले आहेत ते बेसन पिठात बुडवून घेणार आहोत आणि हळूच चमच्यावर घेऊन तेलात सोडून देणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती असे मस्त वडे तयार झाले आहेत, एकदम असा क्रिस्पी, थोडासा गोल्डन रंग आल्यावर आपण त्यांना काढून घ्यायचे। आपले वडे तयार आहेत। आता आपण ह्याला सर्व करूया। वडापाव असेल आणि त्यासोबत मिरच्या नाही हे तर शक्य नाही आहे, त्यामुळे आपण अशा 2-4 मिरच्यासुद्धा तळून घेऊया त्याच तेलात। आता आपले वडे तयार झालेत। आता सर्विंगसाठी आपण पावामध्ये तिखट चटणी आणि चिंचेची गोड चटणी टाकणार आहोत। तुम्हाला जर या दोन्ही चटण्यांची रेसिपी हवी असेल तर आमच्या चॅनलवर जा, तिकडे तुम्हाला मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि थोडीशी सुकी चटणीशिवाय वडापाव चांगला लागणारच नाही, त्यामुळे सुकी चटणीसुद्धा टाकायची आहे। आणि मग आपण जो वडा बनवला होता तो आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत आणि सोबत एक मिरची। वा, किती छान तयार झाला हा वडापाव आणि सोबत चहा आणि पाऊस, किती छान टेस्ट येईल। आपले गरमागरम मुंबई स्टाईल वडापाव तयार आहेत, सोबत असा कडक गरमागरम चहा। आहा, कितीच छान। मी पण एन्जॉय केलं, तुम्हाला पण करायचं तर नक्की रेसिपी ट्राय करा। थँक्यू।